माझ्या माहितीप्रमाणे मी 5वीच्या वार्षिकची सुट्टी जी लागती त्या सुट्टीमध्ये कामाला लागलो आणि मग त्यानंतर ते नित्यच होत गेलं की प्रत्येक वेळेला उन्हाळ्याच्या सुट्टी लागली की कामाला जायचं. आणि एरवी देखील म्हणजे मग अशी छोटी मोठी जी काही कामं त्या वेळेला पडायची ती सगळी करून की कुठून तरी आपल्याला घराला म्हणजे हे देता आली पाहिजे, मदत जी आहे आर्थिक मदत घरच्यांना ती करता आली पाहिजे. ती जाणीव होती आणि ती कदाचित परिस्थितीनुसार त्या ह्याच्यात होतीच, लोकांना येते कदाचित. बरोबर. पूर्वी तुम्हाला आठवत असेल की एक सकाळला एक आर्टिकल यायचं की कालचे कर्मचारी आजचे सर्वोच्च अधिकारी. हे आर्टिकल आम्हाला म्हणजे मला नेहमी वाचलेलं होतं, ते वाचायचं. त्यामुळे ते एक असं स्वप्न की आपण काहीतरी मोठं व्हायचं. आणि मग मी नोकरीत परमनंट झालेलो होतो. आता डिप्लोमा झाला म्हणून मी माझ्या जे त्यावेळेचे बॉस होते तर त्यांना मी सांगायला गेलो की आता मी हे डिप्लोमा केला आहे आणि मला ते तुमचं काय करायचं, म्हणजे मला प्रमोशन घ्यायचं, ऑफिसर व्हायचं आणि मी त्या दृष्टीनं मी हे सगळं केलं होतं. तर त्यांनी मला तेव्हा सांगितलं की डोंट गो फॉर इट. मी बाहेर आलो आणि नंतर मला रिअलाईज झालं की साहेबांवर एक फोटो काढायला पाहिजे होता, की यांना पण भेटलो. म्हणून मी त्या सरोज मॅडमना परत सांगितलं की मॅडम मला सरांबरोबर एक फोटो काढता येईल का. त्या आत गेल्या आणि ते बाहेर आल्या. ते म्हटलं की त्यांनी सांगितलं स्वतःचा ब्रँड करून ये, तेव्हाच फोटो काढायचा, मग आपण फोटो काढू, ते असं सांगतायत. तर म्हणलं मी त्यांना म्हटलं ठीक आहे की मी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ब्रँड करेन. आणि मग मुंबईवरून पुण्याला येईसपर्यंत पूर्ण रस्त्यात तोच विचार डोक्यात की काय करायचं, काय नाव द्यायचं. आणि मग खूप हे केल्यानंतर म्हणजे जेव्हा काही सुचलं नाही की दुसऱ्या काय करता येईल, मग आम्ही नाव दिलं सिटी स्ट्रेंथ, चिवटे तुषार स्ट्रेंथ. मग स्ट्रेंथ कोणतरी आणि चिवटे तुषार म्हणलं आपण दोघं हे करू. म्हणजे मला अजूनही आठवते भोसरीमध्ये एकांकडे गेलेलो होतो मटेरियलवाल्यांकडे आणि त्यांच्या दारात असतानाच गाडीत मला फोन आला, हॅलो तुषार. तर माझं आश्चर्य हे वाटलं की मला या व्यवसायात असं डायरेक्ट अरे तुषार म्हणणारं कुणीच नव्हतं. की मला म्हणजे असं आवाजावरून जाणवत होती की हा थोडासा वयस्कर माणूस होता. तुषार. तर मी म्हणलं हो, कोण बोलते. अरे मी मधुकर तळवळकर बोलतोय, ओळखलंस का मला. माझ्या संपूर्ण शहर आलं. म्हणजे आत्ता बोलतानाही मला ते होते. म्हटलं साहेब तुम्हाला कोण ओळखत नाहीये, तुम्ही मला फोन करता यातच सगळं आलं म्हटलं माझ्याशी. स्वप्नील जोशी, मोहन जोशींच्या घरी माझ्या डंबेल्स आहेत. स्वप्नील जोशीलाही मी त्याच्या म्हणजे कस्टमाइज स्वप्नीना, त्याच्या बायकोचं नाव लीना आहे, तर त्या करून दिल्या. त्यानंतर रघुनाथ माशेलकर साहेब, त्यांच्या भेटीचा योग आला. म्हणजे मी निवारा वृद्धाश्रमला जेव्हा डंबेल्स दिले होते आणि ते PMOशी रिलेटेड आहेत, तर त्यांनी मला असं हे म्हटलं की ह्याच्याबद्दल माहिती किती लोकांना आहे. तर मी म्हटलं मी माझ्याकडनं जेवढ्यांना देतो. ते म्हटले मोदी साहेबांना. मी म्हटलं मी त्यांच्यापर्यंत कसं जाणार आहे मोदी साहेबांपर्यंत. मग मी त्यांना आत्ता रोटेटिंग टाईप डंबेल्स दिल्या, त्याच्यावर भारत लिहिलं, इनग्रेव्ह केलं भारत आणि त्याला तिरंगा कलर वगैरे करून तर त्या त्यांना दिल्या. माझ्या बेस्ट ऑफ माय नॉलेज की मी त्यांना दिल्यानंतर मला त्याच्या तिथून परत म्हणजे आम्ही त्यांना एक लेटर वगैरे दिलं होतं. त्यांनी मला परत तिथून हे आला मेसेज की ते लेटरवर तुमचं म्हणजे लेटरहेडवर आहे पण कंपनीचं सील आणि बाकीच्या गोष्टी नाही. मग मी परत ते पाठवलं करून. मला त्यांनी सांगितलं की नाही आता त्यांना ते मिळालेलं आहे आणि ही इज हॅपी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो,
लाईफ बिगिन्स आफ्टर 50 या सत्रात तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही दोघांनी आत्ताच आमची 50शी क्रॉस केली. जरा फॅमिलीची जबाबदारी कमी झाली, मुलांची जबाबदारी कमी झाली. आपण जसं हे लाईफ आता एन्जॉय करतोय तसं आपले बाकीचे मित्रमैत्रिणी किंवा आजूबाजूचे लोक कसे एन्जॉय करतात, तर याची उत्सुकता म्हणून आम्ही ही लाईफ बिगिन्स आफ्टर 50 ही संकल्पना सुरू केली. हॅलो. हॅलो, कसे आहात सर? छान. हॅलो मॅम. हॅलो. नमस्कार. लाईफ बिगिन्स आफ्टर 50 या सदराखाली आपण एका खूप छान एन्थुझियास्टिक कपलला भेटणार आहोत. तुषार चिवटे आणि मधुरा चिवटे. नमस्कार. तुषार, मला तुम्हाला विचारायचं होतं की आता तुम्ही एक इंडस्ट्रियलिस्ट आहात आणि तुमचं स्वतःचं सिटी स्ट्रेंथ म्हणून तुम्ही जिम इक्विपमेंट पण बनवतात. तर एक आपण सुरुवात तर करूया, पण मला एक थोडंसं तुमचा जन्म कुठे झाला आणि शिक्षण वगैरे कसं झालं थोडं सांगू शकाल? अर्ली लाईफ. माझा जन्म तसा पुण्यातलाच, पण जन्मानंतर एक वर्षाचा झाल्यानंतर मी परत म्हणजे माझ्या आई वडील आमच्या गावाला गेले, मूळ गावी. आमचं गाव सिद्धेश्वर कुरोली, सातारा तालुक्यात, पण त्या जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात. त्यानंतर आम्ही परत 72च्या आसपास जो दुष्काळ पडला त्यानंतर मग परत पुण्यात आलो. पुण्यामध्ये माझे मामा होते, मोठे मामा, त्यांच्याकडे आम्ही राहायला होतो. तर सुरुवातीच्या याच्यामध्ये म्हणजे त्या काळात एक चांगली गोष्ट होती की फॅमिली बॉन्डिंग खूप चांगलं असायचं. हो. आणि त्यामुळं मग आम्ही एकत्रच राहायचो त्यावेळेला. म्हणजे मामाची फॅमिली, आमची फॅमिली, आजी म्हणजे आईची आई माझी, आम्ही सगळे एकत्रच राहिलो होतो इथं गोखलेनगरमध्ये. ओके. मग त्यानंतर शाळेमध्ये मी मॉडर्न शाळेमध्ये होतो. त्यावेळेला एकूणच सगळी अशी म्हणजे आर्थिक बाबीवर आपण म्हणू तर काही फार मोठा चांगली आनंददायक गोष्ट नव्हती. आणि त्यामुळं मला सुरुवातीला अगदी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी 5वीच्या वार्षिकची सुट्टी जी लागती त्या सुट्टीमध्ये कामाला लागलो होतो. आणि मग त्यानंतर ते नित्यच होत गेलं की प्रत्येक वेळेला उन्हाळ्याच्या सुट्टी लागली की कामाला जायचं. आणि एरवी देखील म्हणजे मग अशी छोटी मोठी जी काही कामं त्या वेळेला पडायची ती सगळी करून की कुठून तरी आपल्याला घराला म्हणजे हे देता आली पाहिजे. मदत जी आहे, आर्थिक मदत घरच्यांना ती करता आली पाहिजे. ती जाणीव होती आणि ती कदाचित परिस्थितीनुसार त्या ह्याच्यात होतीच, लोकांना येते कदाचित. बरोबर. आणि मला वाटतं तुम्ही एल्डर ब्रदर असल्यामुळे थोडंसं. हो, मी आणि मला लहान भाऊ आहे. माझा लहान भाऊ माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान. तो त्यावेळेला फारच लहान होता, म्हणजे त्यानं काही करावं अशी काही हे नव्हती. पण आम्ही म्हणजे त्यावेळेला तिघंही, मी, आई वडील तिघंही काम करायचो. पण पॅरलली शिक्षणही चालू ठेवलं होतं. अच्छा. आणि मला त्यावेळेला म्हणजे 10वीत तसे चांगले मार्क मिळाले होते. मग काय करायचं, मग सायन्सला जायचं आणि आपण हे, पण त्या सगळ्या गोष्टी जरा थोड्याशा किचकट होत चालल्या होत्या. मग मी म्हणजे 11वी-12वी केली मी मॉडर्न कॉलेजला. पण त्यानंतर ते पटकन जॉब लागण्यासाठी म्हणजे ती गरज होती काळाची आणि हे शिक्षण तसं मला ते देऊ शकत नव्हतं. मग मी मेकॅनिकल ड्रॉप्समन केलं आणि मेकॅनिकल ड्रॉप्समन करून मी भारत फोर्जमध्ये मला नोकरी मिळाली. ओके. भारत फोर्जमध्ये मी त्यावेळेला साधारणतः 89 साली लागलो. माझी 89 ते 2009 20 वर्ष तिथं. अरे बापरे. सर्व्हिस झाली माझी. आणि भारत फोर्जमध्ये लागल्यानंतर म्हणजे मी म्हणजे शिक्षणाची मला आवड होती. मी पॅरलली म्हणजे नोकरी लागल्यानंतर मी गव्हर्मेंट पॉलिटेक्निक डिस्टन्स लर्निंगला अप्लाय केलं होतं. मग तिथं मेकॅनिकल
इंजिनिअरिंगच्या डिप्लोमासाठी माझं डिप्लोमासाठी. हां. सिलेक्शन झालं होतं, कारण माझे मार्क्स चांगले होते. मग पण तिथेही करत असताना मग 94ला लग्न झालं अच्छा. आणि आणि मधुरा मॅडम मधुरा माझ्या आयुष्यात आली. पण मग थोडासा मी ढिला पडलो तिथं की शिक्षणाच्या बाबतीत, की मग राहून दे आता, झालं शिक्षण, म्हणजे लग्न झाले, नोकरी लागली, कन्फर्मेशन झाले. पण मग त्यानंतर हिनं उचल खाल्ली की नाही आता शिकायचंच. हो. मग म्हणजे आणि माझा आणखीन एक म्हणजे त्यावेळेचा मित्र, तर मी कारणं सांगायला लागलो त्याला की अरे नाही माझ्याकडं आता ती परत पुस्तकं गोळा करायला लागतील. पण त्यानं मला ते सगळं आणून दिलं. आणि एक चांदोरकर म्हणून सर होते, ते खूप सिनियर, म्हणजे 85 वर वय, तर त्यांची हॉबी होती शिकवणी. तर मग मी त्यांच्याकडं क्लास लावला थोडक्यात. आणि मग माझं डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, म्हणजे नावापुढं इंजिनियर लागण्याचं एक हे पूर्ण झालं. ते लेकाच्या 3ऱ्या वाढदिवसाला त्यांनी कंप्लीट केलं. अरे वा. म्हणजे आधी ते 3 वर्षाचा ते होता तेव्हा माझा डिप्लोमा पूर्ण झाला. मग त्यानंतर म्हणजे मी अगदी यानं सांगायचं तर पूर्वी तुम्हाला आठवत असेल की एक सकाळला एक आर्टिकल यायचं की कालचे कर्मचारी आजचे सर्वोच्च अधिकारी. अच्छा. हे आर्टिकल आम्हाला म्हणजे मला नेहमी वाचलेलं होतं, ते वाचायचो. त्यामुळे ते एक असं स्वप्न की आपण काहीतरी मोठं व्हायचं. आणि मग मी नोकरीत परमनंट झालेलो होतो. आता डिप्लोमा झाला म्हणून मी माझ्या जे त्यावेळेचे बॉस होते तर त्यांना मी सांगायला गेलो की आता मी हे डिप्लोमा केला आहे आणि मला हे तुमचं काय करायचं. म्हटलं मला प्रमोशन घ्यायचं, ऑफिसर व्हायचे. आणि मी त्या दृष्टीनं मी हे सगळं केलं होतं. तर त्यांनी मला तेव्हा सांगितलं की डोंट गो फॉर इट, त्याच्यात काही मजा नाही आहे. आता ते चांगले सिनियर पोस्टवर होते, तर ते मला म्हटले की हे ऑफिसर वगैरे होण्यात काही हे नाही आहे, तू स्वतःचं काहीतरी बघ. मग स्वतःचं काय बघायचं आता, म्हणजे त्यावेळेला म्हणजे मी माझे बाहेर किरकोळ काहीतरी उद्योग आम्ही करतच होतो. पण मग स्वतःचं घर स्वतः, मग आम्ही त्याच्यावर खूप हे केलं. फॉर्च्युनेटली त्या काळात माझी एक म्हणजे मानलेली बहीण आहे, तर तिच्या मायाशी आम्ही अशी चर्चा करताना मग तिचे मिस्टर मला म्हणले की मग आपण इंजिनिअरिंग शॉप सुरू करू. का नाही सुरू करायचं. हो. तर मी म्हटलं हो इंजिनिअरिंग शॉपला सुरू करायचं म्हणजे सगळ्या बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत ते. पण मग त्या चर्चेत ठरलं की नाही आपण जायचं इंजिनिअरिंग हे. आणि मग आम्ही 2007 मी जॉब करतच होतो. तर सायमल्टेनियस हे चालू हां केलं. 2007च्या म्हणजे माझ्या मुलाच्या वाढदिवसा दिवशी 14 फेब्रुवारी आम्ही बालाजी मायक्रोनक्राफ्ट वर्क्स BMW म्हणून आम्ही ती एक इंजिनिअरिंग फर्म सुरू केली. त्यावेळेला म्हणजे मला त्याच्या आधी आणि म्हणजे ही जी मी म्हटलं माझी बहीण, तर ती आणि मी आम्ही बाकीचे असे म्हणजे आम्ही बायोऑर्गॅनिक फर्टिलायझरचा व्यवसाय केला. टेक्स्टाईलमध्ये आम्ही थोडीशी कामं केली होती. त्यामुळं रॅपो आमचा चांगला होता. मग आम्ही हे जे बालाजी मायक्रोनक्राफ्ट वर्क्स कंपनी सुरू केली. आणि ती म्हणजे मला त्यावेळेला भारत फौजमधल्यांनीच सांगितलं होतं की तुम्ही कंपनी जर सुरू केलीत अशी तर आम्ही तुम्हाला काम देऊ वगैरे. आणि मी थोडासा नाही म्हटलं तरी त्यात बोळसटपणाने हो म्हणून गेलो की चला. आणि कंपनी सुरू केली आणि त्यांनी सांगितलं की नाही आताही आम्ही तुमच्यासाठी जस्ट विंडो ओपन केलेली आहे, काम आता नाही आहे, आमच्याकडे नाही आहे आत्ता, तुम्ही आमच्यावर अवलंबून राहू नका. अरे बापरे. आणि माझ्या डोक्यात त्यावेळेला दुसरं काहीच नव्हतं की आता हे काम देणार आणि आम्ही काम करणार. कारण माझी आधीची बॅकग्राऊंड पण आमच्या घरात कोणी व्यवसाय केलेला नाही किंवा म्हणजे जे काही नातेवाईक इतर आहेत ते असे इंजिनिअरिंग व्यवसाय वर्कशॉप असं कोणाचंच नव्हतं. त्यामुळे कुणाकडनं गायडन्स घ्यायला वगैरे काहीच नव्हतं. असंच आम्ही सुरू केलेलं. पण आता सुरू तर केलं आहे. मग त्यामुळं म्हणजे आता सुरू केलं, आता काम तर काम मिळवायला पाहिजे. कारण ते सगळे 2-3 कामगार होते माझ्याकडं आणि मग त्यांचे पगार, परत त्यांचे पगार आणि माझ्या पगारातून मी त्यांना किती देणार.
माझाही असा काही फार मोठा फॅन्सी पगार नव्हता की माझ्या पगारातून यांना मी असं चालू. मग ते त्या कंपनीतून निघायला पाहिजे ना काहीतरी. मग खूप पळापळ केली आणि मला वाटतं पहिले एक 6 महिने स्ट्रगल म्हणजे पिरियड होतं. आपण जे म्हणतो ना की अगदी वाईट शब्दात सांगायचं तर की नायलॉनची दोरी आणायला पाहिजे आपल्याला, कारण ते सगळं करून ठेवलं आहे आणि होत काहीच नाही आहे. आणि मग तुम्ही अशा अडचणीत असताना तुम्हाला समोरची लोक खूप मग त्यावेळेला नाही म्हटलं तरी वाईट ट्रीट करतात. हो, आणि म्हणजे तुम्हाला कळत नव्हतं का हे हो. म्हणजे ते आपल्याला अक्कल शिकवतात की आणि बरोबर. आपल्याला ऐकून घेण्याशिवाय पर्याय नसतो. खरंय. म्हणजे मोटिवेट करण्याच्या ऐवजी डिप्रेशन आपल्याला जास्त हां, येतं. तर ते होऊन गेलं. पण त्यावेळेला एक चांगली आणखीन एक गोष्ट घडली की मी एका कंपनीनं, आमच्या इथंच एक कंपनी होती, त्यांनी मला एक छोटंसं जॉब दिला होता की तो करून द्या. पण आम्ही एक चांगली गोष्ट होती माझ्याकडे की आम्ही प्रत्येक गोष्टीचा फीडबॅक की तुम्ही जे काम दिलं आहे की आत्ता ते काय लेवलला आहे ते आम्ही, ती सवय मला पहिल्यापासून होती. आम्ही त्यांची छोटी छोटी कामं करून द्यायला लागलो. मग त्यांनी मला थोडीशी कामं वाढवायला सुरुवात केली. तर मी त्यांची कामं करत असताना माझे एक चुलत बहिणीचे मिस्टर, तर ते एका कंपनीत होते. तर त्यांनी मला सांगितलं की मी तुझ्यासाठी काहीतरी प्रयत्न करतो. तर त्यांनी मग एका पार्टीला फॉर्च्युनेटली तेव्हा काम अचानक वाढलं आणि त्या पार्टीचं, आणि ते वेंडरच्या शोधात होते. तर ह्यांनी मग त्यांना सांगितलं की तुम्ही यांच्याकडे जाऊन बघू शकता. तर ते लोक आले, त्यांनी माझ्याकडं म्हणजे माझ्याबरोबर मीटिंग केली आणि त्यांना मी संपूर्ण सांगितलं ट्रान्सपरंटली की माझी अशी अशी हे आहे, मला काम करायचं आहे, पण आत्ता माझ्याकडं तुम्हाला दाखवण्यासाठी काहीच नाही, काहीच नाही. पण मी हे करू शकतो ते करू शकतो. मग ते म्हटलं ठीक आहे. आणि त्यांनी मला काम दिलं आणि ते काम वाढलं खूप, म्हणजे खूप छान पद्धतीने वाढलं. सुझलॉनचं वेंडर होते ते, हम्म. आणि त्यावेळेला सुझलॉन कंपनी बऱ्यापैकी चालली होती. बऱ्यापैकी चांगलं. म्हणजे मी तुम्हाला गोष्ट सांगतोय 2010-11च्या दरम्यानची. आणि मग काम खूप छान चाललं. त्याच्या आधी देखील मला म्हणजे किर्लोस्कर ऑइल इंजिनचं एक रिको ऑटो कंपोनंटचं काम होतं. तर त्यांच्याकडेही माझं असंच झालं होतं की तिथं थोडा गमतीदार किस्सा आहे की त्यांना वेंडर पाहिजे होते. आणि म्हणजे मी ऑलरेडी त्यांचा वेंडर होतो, छोटी छोटी कामं करत होतो, पण त्यांना पर्टिक्युलरली त्या रिको ऑटो कंपोनंटसाठी, त्या बुशसाठी वेंडर पाहिजे होता. आणि त्यांना ते रिकोचे जनरल मॅनेजर येणार होते, जे तुम्ही वेंडर फायनल कराल त्यांच्याकडं. मग त्यावेळेला ह्यांनी आधी माझं ऑडिट केलं आणि आम्ही ऑडिटमध्ये फेल झालो. आणि त्यांनी पहिल्यांदा दुसऱ्याही कंपनीचं ऑडिट केलं होतं आणि तेही फेल झाले होते. तर मग त्यांच्या इथं मीटिंगमध्ये तो विषय निघाला की कोण, दोघं ते फेल झालेले आहेत, पण मग काय प्लस मायनस. तर फॉर्च्युनेटली माझ्यात प्लस असा निघाला होता त्यांच्या मीटिंगमध्ये. नंतर मला हे कळलं की त्यांनी मला नगरला बोलवत होते दरवेळेला, आणि मी सलग 3 दिवस नगरला जात होतो. आणि ते सकाळी 10-10:30 मी पोचायचो आणि संध्याकाळी 5 वाजता मी निघून यायचो. आणि ते म्हणायचे आज काही वेळ झाला नाही, उद्या या. आणि मी परत रिपीट असं 3 दिवस. आणि मला त्यांनी नंतर जेव्हा सांगितलं की असं करायला लागत, मी प्रत्येक गोष्टीला हो म्हणलो की नाही, हा विषयच नव्हता की तुम्ही जे सांगाल ते मी करणार. तर तो त्यांना माझ्यातला फार प्लस वाटला. आणि तिथं उपाध्याय म्हणून साहेब होते. तर ते म्हणले की हा माणूस जर एवढा करायचं म्हणतोय तर त्या अडचण कशात आहे, तर त्याच्याकडची जी डॉक्युमेंट्स आहेत ती तितकी चांगली नाही आहेत. हम्म. मग तुम्ही डॉक्युमेंट्स करायला जायचं सगळ्यांनी. आणि म्हणजे त्यांचे इथले मॅनेजर, त्यांचे ते क्वालिटी हेड, ते माझ्या कंपनीत येऊन त्यांनी कामं केली लिटरली, आणि सगळी पेपर्स पूर्ण केले. आणि जेव्हा ते रिको ऑटो कंपोनंटचे लोक आले आणि त्यांनी बघितलं की अरे ह्याची तर कंपनी छोटी दिसती आणि इतके सगळे पेपर्स ह्यानं कसे काय तयार केले, तर ते खूप त्यांनी कौतुक केलं माझं. आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर त्यात माझं काहीच योगदान नव्हतं त्या पेपर्स बनवण्यात. काम सगळं मी करू शकत होतो, पण ते पेपर्सच्या पद्धतीनं एका मोठ्या कंपनीला ते दाखवायला पाहिजेत ते मी करू शकत नव्हतो. मग माझ्याकडचा तेवढा स्टाफही एवढा क्वालिफाईड नव्हता. पण ते सगळं त्यांनी केलं आणि मला ते काम मिळालं. आणि मग आता सुझलॉनचं काम आहे, हे काम आहे. आणि मग त्यामुळं म्हणजे खरंच एक बाय ग्रेस ऑफ गॉड चांगला पिकअप मिळाला तिथं मला त्या ह्याच्यात. आणि
मग मी मशीन्स घेऊ शकलो नवीन, काम ते वाढत गेलं. बरोबर. पण ते म्हणजे आता तुम्ही जे फॅब्रिकेशन आणि हे बाकी जे सगळं प्रोडक्ट डेव्हलपमेंट अशी कामं करतो, मग तुम्ही एकदम म्हणजे जिम इक्विपमेंटकडे कसं काय वळला? 2012मध्ये ॲक्च्युली आम्ही म्हणजे सुझलॉन तेव्हा थोडीशी सुझलॉनचं डाऊनफॉल सुरू होता आणि आम्ही जे काम करत होतो ते थोडंसं कमी झालं होतं आणि माझ्याकडे 1-2 आणखीन कस्टमर होते, पण त्यांचं असं काम हे नव्हतं. आणि मीन टाईम काय झालं, माझे जे पार्टनर होते मनीष, तर त्याचे मित्र ते मुंबईमध्ये त्यांची जिम इक्विपमेंट कंपनी होती. तर आम्ही त्यांना भेटायला, म्हणजे त्यात कुठलाही व्यावसायिक भेट नव्हती, त्याला भेटायला म्हणजे माझे पार्टनर झाले तर मी बरोबर होतो मुंबईत. आणि मी त्यांच्या कंपनीत गेल्यानंतर मला आपण म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं की मी भारत फोर्जमध्ये 20 वर्ष होतो आणि ते क्वालिटी ॲश्युरन्सला होतो. तर आमच्याकडं प्रॉब्लेम असा होता की कुठलीही गोष्ट चांगली लगेच दिसतच नाही, अडचण कुठे पटकन फॉल्ट पटकन दिसायचं आणि ती सवय झाली होती. आणि मी त्यांच्या कंपनीत गेल्यानंतर मी म्हणाल हे असं हे नको आहे, असं हे असं हे करायला पाहिजे. तर ते कदाचित थोडंसं जास्त झालं बोलणं. तर ते मला म्हणले नाही हे असंच असतं ते. तर मी म्हणलं नाही असं करता येईल, हे असं नाही तसं करता येईल. मग ते पटकन म्हणून तू करतो का? तर मी थोडासा हे झालो की माझ्या डोक्यात तेव्हा नव्हतं असं काही. म्हटलं ठीक आहे करतो. मग आम्ही पुण्यात आल्यानंतर मी एक डंबेल तयार केली. तेव्हा ॲक्च्युली माझ्याकडं म्हणजे मिलिंग मशीन म्हणजे त्याला ड्रिलिंग वगैरे करायला ते काहीच नव्हतं. मी ते सगळं बाहेरून करून घेतलं. माझ्याकडे फक्त टर्निंग कटिंग वगैरे ज्या मशीन्स होत्या माझ्या त्याच्यावर मी काम केलं. ती डंबेल तयार केली, एक वेटस्टॅकची सेट तयार केला आणि तो त्यांना दिला. त्यांना तो आवडला की छान आहे, चांगलं करतो, मग तू माझं काम कर. मग मी त्यांचं काम सुरू केलं आणि त्यांच्या थ्रू आम्ही महेंद्रसिंग धोनीला देखील स्पोर्ट्स फीड बाय MS धोनी त्याच्या जवळजवळ मी 5-6 जिम केले. वाव. आणि खूप म्हणजे फुल डंबेल सेटअप माझा त्यांच्याकडे गेला. त्यानंतर मग आणखीन पुण्यात 1-2 कंपन्या जे जिम इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर होते रेग्युलर, तर त्यांना मी डंबेल्स आणि वेटस्टॅक सप्लाय करायला लावलं. मला वाटतं तळवळकरांकडे पण तुमचे हे जातात ना नाही, तळवळकर साहेब नंतर माझ्या ह्याच्यात आले. अच्छा. ते तुम्हाला सांगतो मी गंमतचा किस्सा. तर तो हे मी बालाजी मायक्रोक्राफ्टवर कंपनीवरच करत होतो. आणि मग मी ज्या डंबेल्स तयार करतो आहे यात माझ्या डोक्यात एक वेगळी कल्पना आली की आपण याला रोटेटिंग टाईप डंबेल्स करू. आणि म्हणून मग मी माझं स्वतःचं डिझाईन तयार करून ह्या ज्या कस्टमर होते माझे एक्झिस्टिंग 3 यांना त्या डंबेल एक गिफ्ट केल्या की ह्या डंबेल्स तुम्ही वापरून बघा, वापरा आणि प्रमोट करा, तुमच्यासाठी मी बनवेन. बरं, आणि आपण म्हणतो ना काखेत कळसांग गावाला वळसा. आमच्या डोक्यात म्हणजे जसं BMW सुरू केली की आपलं स्वतःचं एक प्रॉडक्ट पाहिजे, स्वतःचं एक प्रॉडक्ट पाहिजे असं चाललं होतं. पण काय असावं ही काही कल्पना नाही. आणि हे करतोय पण ते माझ्या डोक्यात की अरे हे तुम्ही याच्यासाठी करतोय, हे यांच्यासाठी करतोय, असं माझ्यासाठी काहीच नाही करत. तर त्या तिघांना मी त्या डंबेल्स दिल्या. लिटरली मी 6 महिने वाट बघितली. म्हणजे मी आणि त्यांना फॉलो करायचा, तुम्ही बघितलं का, विचारलं का कोणाला की आपण देऊ शकतो. आणि त्या 6 महिन्यात त्यांनी सांगितलं की म्हणजे हे काही चालणार नाही. मीन टाईम मला एकाने म्हणजे माझ्याकडे कंपनीत एक जण आले होते, त्यांना मी ती डंबेल दाखवली. तर ते मला म्हणले तुम्ही कैजातला दाखवलीत काही? तर कैजात कपडे जे K11चे फाउंडर होते, आज दुर्दैवानं नाही आहेत ते. तर त्यांना दाखवलीस का? त्यांना आवडेल. तर मी म्हणलं पण त्यांच्याशी माझी गाठ कशी होईल? मग त्यांनी मला एकांचा नंबर दिला, त्यांनी दुसऱ्यांचा नंबर दिला, त्यांनी मग त्यांच्या PAचा नंबर दिला. मग त्यांच्याशी त्या सरोज मॅडम म्हणून आहेत, मी त्यांच्याशी बोललो. तर त्या म्हणल्या की मी अपॉइंटमेंट घेते आणि तुम्हाला सांगते. त्यांनी जवळजवळ 1.5 महिन्यानंतरची अपॉइंटमेंट दिली, कारण ते खूप बिझी असायचे भारतभर त्यांच्या ब्रांचेस. तर त्यांनी मला 1.5 महिन्यानंतरची अपॉइंटमेंट दिली. मग मी एक डंबेल पेअर तयार केली आणि ती त्यांच्या नावाची K11 नाव टाकून दिली. हां, की त्यांना दाखवलं.
मी जेव्हा त्यांच्याकडे मीटिंगला गेलो तर त्यांनी म्हणजे आम्हाला एक तर खूप छान ट्रीट केलं. एक तर एवढा मोठा माणूस असून त्यांनी जी वेळ दिली आणि त्यामुळे माझ्यावरचं दडपणच निघून गेलं खरं सांगायचं तर त्यांना भेटते मागचं. त्यांनी सांगितलं, मग मी त्यांना डंबेल दाखवले. ते म्हणजे डंबेल छान आहे, त्यांना आवडली डंबेल, कन्सेप्टही आवडली. मग ते मला म्हणले याच्यावर माझं नाव का टाकलं. तर मी म्हणलं तुम्हाला गिफ्ट द्यायचे होते म्हणून टाकलं. ओके, गिफ्ट मिळालं, पुढं व्हॉट नेक्स्ट. मला काहीच कळलं नाही की ते काय म्हणतात. तर ते मला म्हणलं की मी म्हणलं मी आत्ता ह्या लोकांना कस्टमरना हे काम करतोय, यांना देतोय, मी यांना डंबेल्स दिल्या, पण म्हणलं कुणालाच आवडल्या नाहीत आणि तुम्हाला आवडल्या. तर मी तुमच्या काही ब्रांच आहेत म्हणजे आम्ही डोक्यात हेच ठेवून गेलो होतो की तुमच्या काही ब्रांच आहेत त्यांना आम्ही हे देऊ त्यांना का. आम्ही देऊ. हो. ते म्हणले ते ठीक आहे, पण मग तुम्ही काय नावाने देता. तर म्हटलं माझी बालाजी मायक्रोनटॉप वर्क्स म्हणून कंपनी आहे आणि मी तुमच्या नावाने बनवून देईन, माझ्या नको. ते म्हणले माझं नाव खूप झालं आहे, तुमचा ब्रँड कधी तयार होणार, तर तुम्ही हे प्रॉडक्ट घेऊन तुमचा स्वतःचा ब्रँड करू शकता. अरे वा. तर मी म्हटलं साहेब मी हे कधी असा विचार केला नव्हता. मला ॲक्च्युली स्वतःचं प्रॉडक्ट करायचं आहे, पण म्हणजे काखेत काळसान गावावर मला हे नाही कळलं की हेच मी ह्याच्यावरच ब्रँड करू शकतो. तर म्हटलं मी मग माझ्या BMW नावानं करू शकतो. ते म्हटलं BMW म्हटलं की डोळ्यासमोर काय येईल, कार. गाडी येईल. तर तुम्ही असं काहीतरी नाव द्या की ज्यामध्ये फिटनेस इक्विपमेंट रिलेटेड ते वाटलं पाहिजे. तर म्हटलं मग ठीक आहे. तर मग आम्ही त्यांच्याशी मीटिंग झाल्यानंतर निघताना एक अशी गंमत झाली की मी त्या ओघात मी बाहेर आलो आणि नंतर मला रिअलाईज झालं की साहेबांबरोबर एक फोटो काढायला पाहिजे होता, की यांना पण भेटलो. म्हणून मी त्या सरोज मॅडमना परत सांगितलं की मॅडम मला सरांबरोबर एक फोटो काढता येईल का. त्या आत गेल्या आणि ते बाहेर आल्या आणि ते म्हटलं की त्यांनी सांगितलं स्वतःचा ब्रँड करून ये, तेव्हाच फोटो काढायचा. मग आपण फोटो काढू. तर मी थोडंसं ते हे लागलं की अरे ते असं सांगतायत. तर म्हटलं मी त्यांना म्हटलं ठीक आहे की मी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ब्रँड करीन. आणि मग मुंबईवरून पुण्याला येईसपर्यंत पूर्ण रस्त्यात तोच विचार डोक्यात की काय करायचं, काय करायचं, काय नाव द्यायचं, काय नाव द्यायचं. आणि मग खूप हे केल्यानंतर म्हणजे जेव्हा काही सुचलं नाही की दुसऱ्या काय करता येईल, मग आम्ही नाव दिलं सिटी स्ट्रेंथ, चिवटे तुषार स्ट्रेंथ. मग स्ट्रेंथ कोणतरी ही आणि चिवटे तुषार म्हणलं आपण दोघं हे करू. आणि हे आमचं बोलणं झालं होतं फेब्रुवारी महिन्यात म्हणजे साहेबांबरोबर. आणि 22 मार्चला तर कोविडचं आपलं लॉकडाऊन झालं आणि आमचे तोपर्यंत पेपरवर्क हे सगळं चाललेलं होतं आणि ते केलेलं होतं. तर मग नेमकं 4 फेब्रुवारी 4 एप्रिल या 4 एप्रिलला माझ्या पुतणीचा वाढदिवस असतो. मग त्या दिवशी आम्ही सिटी स्ट्रेंथ लॉन्च केली आणि आम्ही सगळ्यांना ते घरात व्हिडिओ कॉल करून सांगितलं की आज आम्ही आमची कंपनी सुरू केली, नवीन कंपनी, आमचा ब्रँड, आमचं म्हणजे एक उत्साह होता. आणि म्हणजे सिटी स्ट्रेंथ हे नाव कुठंचं नव्हतं, त्यामुळे ते रजिस्ट्रेशनला एक सोपं जाईल असं वाटलं होतं आणि त्याप्रमाणे ते झालं की 1 वर्षभरात आमचा ब्रँड रजिस्टर्ड पण झाला, ट्रेडमार्क रजिस्टर्ड झाला. आणि आज तुम्हाला आवर्जून सांगायचं तर असं की आम्ही जेव्हा सुरुवात केली तर ऑब्व्हियसली मी ज्या कस्टमरचं काम करत होतो ते तर माझ्याकडून माझ्या ब्रँडचं वस्तू घेणं शक्य नव्हतं. आणि मी जेव्हा लोकांना सांगायचो, अजूनही बऱ्याच वेळा गडबड करतात लोक की सिटी म्हणजे CITY का किंवा CT आणि स्ट्रेंथ वेगळा शब्द आहे का. आम्ही म्हणतो नाही, सिटी स्ट्रेंथ हा एकच शब्द आहे. आणि म्हणजे तो फोर्सफुली आता लोक सिटी स्ट्रेंथ म्हणायला लागले. आणि मला त्यावेळेला सुरुवातीला लोक म्हणायचे की अरे हे असं कसं स्पेल कसं होणार, आमकं कसं. नाही म्हटलं मग आता आपलाच व्यवसाय, आपलंच नाव, मग आम्ही म्हणीन तसंच नाव. आणि ते नाव आम्ही केलं. आज फॉर्च्युनेटली बाय ग्रेस ऑफ गॉड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा स्टाफ पण तेवढाच चांगला कॉन्ट्रीब्यूट करतो. मला माझे कस्टमर्स पण खूप चांगले मिळाले की आज जवळजवळ मी भारतभर माझ्या डंबेल्स, वेट प्लेट्स या पाठवल्यात. नवीन प्रॉडक्ट्स मी डेव्हलप केली. म्हणजे लॉक बार वगैरे जे आपण भारतात असे वापरले जात नाही ते स्ट्रॉंगमॅनसाठी वापरतात लोक,
मी ते वुडन फिनिशमध्ये लॉक बार स्टीलची हे केलेली, स्टीलचं मुदगल ते करून दिली आणि लोकांना आवडली आणि लोकांनी मला रिपीट ऑर्डर्स मला खूप मिळाल्या. आज म्हणजे मला तुम्ही मगाशी जे म्हणलात की तळवळकर साहेबांचा तर तळवळकर साहेबांचा म्हणजे पहिल्यांदा जो भेटीचा किस्सा आहे हा एखाद्या म्हणजे तुम्ही असं वाटेल की हा म्हणजे फिल्म चालली आहे का काय. मी एक डंबेल्स करून एका ग्रुपवर आमचा मॅन्युफॅक्चरर्स जे आहेत भारतातले त्यांनी कोविडच्या काळामध्ये ग्रुप तयार केला होता मॅन्युफॅक्चरर्सचा. तर त्या ग्रुपवर साहेब होते पण माझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता त्यामुळे मला ते कळत नव्हतं की ह्या ग्रुपवर आहेत. आणि त्या ग्रुपवर मी माझी रोटेटिंग टाईप डंबेलची होती तिचा एक व्हिडिओ टाकला आणि तो व्हिडिओ टाकला होता. आणि एकदा मी म्हणजे या कामाच्या संदर्भातच म्हणजे मला अजूनही आठवते भोसरीमध्ये एकांकडे गेलेलो होतो मटेरियलवाल्यांकडे आणि त्यांच्या दारात असतानाच म्हणजे गाडीत मला फोन आला, हॅलो तुषार. तर माझं आश्चर्य हे वाटलं की मला या व्यवसायात असं डायरेक्ट अरे तुषार म्हणणारं कुणीच नव्हतं की मला. आणि असं आवाजावरून जाणवत होती की हा थोडासा वयस्कर माणसं. तुषार. तर मी म्हटलं हो कोण बोलते. अरे मी मधुकर तळवळकर बोलतो आहे, ओळखलंस का मला. माझ्या संपूर्ण शहर आलं. म्हणजे आत्ता बोलतानाही मला ते होते. म्हटलं साहेब अहो तुम्हाला कोण ओळखत नाही आहे, तुम्ही मला फोन करता यातच सगळं आलं म्हटलं माझ्यासाठी. नाही नाही मला तुझी ती डंबेल आवडली, मला तिला भेटायचं आहे आणि मला ती तुझी डंबेल बघायची. क्या बात. मला असं झालं होतं की काय करून काय नको. हो म्हटलं साहेब तुम्ही या, म्हणजे मला कंट्रोलच होत नव्हतं. तुम्ही या पुण्यात का मी मुंबईला येऊ का अमकं काय नमकं. आणि मग आम्ही एक दिवशी मी आणि माझे एक दोन कंपनीतले कामगार होते तर त्यांना घेऊन आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला साहेबांच्या घरी पांडुरंग निवास तिथं आणि त्यांना त्या डंबेल्स दाखवल्या, त्यांनाही खूप आवडल्या. आणि मग आता म्हणजे खरंच खूप चांगला स्नेह त्यांच्याबरोबर आहे की मी आत्ता त्यांच्यासाठी एक डंबेल्स केल्या पण त्यासाठी त्यांना एक वेगळ्या पाहिजे होत्या ओल्ड स्कूलच्या. आपण शाळेत असताना ज्या अशा गोल लाकडी डंबेल्स असायच्या ना तशा मी स्टेनलेस स्टीलमध्ये केल्या, त्याच्यावर ओम लिहून वगैरे. आणि म्हणजे खरंच ती आयुष्यातला गेन आहे. म्हणजे ह्या डंबेल्समध्ये बऱ्याचशा अचिव्हमेंट आहेत तुमच्या. म्हणजे डंबेल्समुळं मला ह्या व्यवसायामुळे ना खूप चांगली चांगली लोक म्हणजे आज स्वप्नील जोशी, मोहन जोशींच्या घरी माझ्या डंबेल्स आहेत. स्वप्नील जोशीलाही मी त्याच्या म्हणजे कस्टमाइज अच्छा. स्वप्लीना त्याच्या बायकोचं नाव लीना आहे तर त्या करून दिल्या. त्यानंतर रघुनाथ माशेलकर साहेब त्यांच्या भेटीचा योग आला. म्हणजे मी निवार वृद्धाश्रमला जेव्हा डंबेल्स दिल्या होत्या तर त्यांनी मला त्यांच्या एका कार्यक्रमाला बोललो होतं तर तिथं माशेलकर साहेबांची त्यांची माझी त्यांनी गाठ घालून दिली. आणि माशेलकर साहेबांनी जेव्हा माझ्या पाठीवर हात ठेवून विचारलं की आपण छान काम करता तर मला असं खूप भरून लागलं. हां की काहीतरी आपण अचिव्हमेंट केली. आत्ताच पण मला वाटतं तुमची एक अचिव्हमेंट ना, आय गेस तुम्ही डंबेल्स PM ला हो पाठवले. यावेळेला आम्ही आमच्या म्हणजे ॲक्च्युली माझ्या ज्या रोटेटिंग टाईप डंबेल्स आहेत त्या एका गृहस्थांनी बघितल्या आणि ते PMOशी रिलेटेड आहेत. तर त्यांनी मला असं हे म्हटलं की ह्याच्याबद्दल माहिती किती लोकांना आहे. तर मी म्हटलं मी माझ्याकडनं जेवढं नाही देतं. तर ते म्हटले मोदी साहेबांना. मी म्हटलं मी त्यांच्यापर्यंत कसं जाणार आहे मोदी साहेबांपर्यंत. कारण इथं पुण्यातले म्हणजे काही जे लोक आहेत नामांकित त्यांच्याकडं आहेत माझ्या डंबेल्स किंवा म्हणजे बॉडी बिल्डिंग क्षेत्रातले तर मी सांगेन की भारतभरात जेवढे मिस्टर वर्ल्ड मिस्टर इंडिया हे टायटल्स मारलेले त्यातले मॅक्स टू मॅक्स लोकांकडे माझ्या डंबेल्स या ना त्या प्रकारे आहेत. म्हणजे ते ज्या जिममध्ये जातात तिथं तरी असतील किंवा त्यांच्या स्वतःच्या जिममध्ये तरी असतील. तर ते होतं. पण मोदी साहेब म्हणजे फारच वेगळी गोष्ट होती. तर ते म्हणले नाही मी हे करू शकतो तुम्हाला तुम्ही
काय पद्धतीनं तुम्ही प्रेझेंट करताय. मग मी त्यांना आत्ता रोटेटिंग टाईप डंबेल्स दिल्या, त्याच्यावर भारत लिहिलं, इनग्रेव केलं भारत, आणि त्याला तिरंगा कलर वगैरे करून तर त्या त्यांना दिल्या. माझ्या बेस्ट ऑफ माय नॉलेज की मी त्यांना दिल्यानंतर मला त्याच्या तिथून परत म्हणजे आम्ही त्यांना एक लेटर वगैरे दिलं होतं, तर त्यांनी मला परत तिथून हे आला मेसेज की ते लेटरवर तुमचं म्हणजे लेटरवर आहे पण कंपनीचं सील आणि बाकीच्या गोष्टी नाहीत. मग मी परत ते पाठवलं करून. मला त्यांनी सांगितलं की नाही, आता त्यांना ते मिळालेलं आहे आणि ही इज हॅपी. Wow. मेसेज आला. क्या बात आहे. मला तो जो त्यांना आवडलाय. आवडला आहे त्यांना, हे खरं म्हणजे मोठी अचिव्हमेंट आहे नाही का. आमच्यासाठी ही खूपच मोठी अचिव्हमेंट आहे. म्हणजे आणि आपण City एका Strength हे त्याचं 51व्या वाढदिवसाचं गिफ्ट आहे. अरे म्हणजे वा. आम्हाला पहिली मोठी ऑर्डर सिटी स्ट्रेंथची आली ती 22 जुलैला आली. याचा वाढदिवस 23 जुलैला असतो. सो 51व्या वाढदिवसाला त्याला सिटी स्ट्रेंथ खऱ्या अर्थाने चालू झाली. अरे वा, म्हणजे क्या 2-3 बात आहे. महिने पहिले आम्ही स्ट्रगलच करत होतो, पण पहिली ऑर्डर आली ती त्याच्या वाढदिवसा दिवशी आली. तुम्हाला मी मगाशी म्हटलं की मी भारत फौजमध्ये होतो, तर त्यावेळेला मी म्हणजे मला सेफ्टीच्या ह्याच्यासाठी आमचा कंपनीकडनं सिलेक्शन झालं होतं, मला सेफ्टीचा डिप्लोमा करून केला होता मी. तर मी सेफ्टी प्रमोटर म्हणून काम करायचो. तर त्यावेळेला मला बाबासाहेब कल्याणींबरोबर स्टेज शेअर करायला मिळालं, म्हणजे मी अँकरिंग केलं होतं त्या कार्यक्रमाचं. आणि तेव्हा एक अशी इच्छा होती मनात की साहेबांच्या हातात हात द्यायचा, पण आपण स्वतः काहीतरी असलो पाहिजे. म्हणजे बाबासाहेब माझे हिरो होते, आहेत. तर त्या वेळेला तशी संधी नव्हती, कारण मी तिथला एम्प्लॉई म्हणून त्यांना हातात हात देणं शक्य नव्हतं, कारण प्रचंड धास्ती होती ती. पण सिटी स्ट्रेंथमध्ये मी म्हणजे माझा स्वतः व्यवसाय केला. सिटी स्ट्रेंथ जसा माझा ब्रँड झाला, एक 3-1 वर्षापूर्वी मेरिऑटमध्ये पुणे इंटरनॅशनल बिझनेस कॉन्फरन्सला बाबासाहेब कल्याणी ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. आणि मग मी त्यांना भेटलो, त्यांना मी सांगितलं की तर त्यांनी मला हातात हात जेव्हा त्यांचा घेतला, मला असं खूप हे आले, अशी एनर्जी खूप मिळाल्यासारखं, खूप खुश झालं आणि फार छान मोमेंट्स माझ्या त्या. आपण आता प्रोफेशनलबद्दल बोललो, पण आता मधुरा मॅडम तुमच्या आयुष्यात कसे आल्यात त्या सांगा, ते सांगा आम्हाला. नाही, आता मधुरा माझ्या आयुष्यात कशी आली हा थोडा ड्रॅमॅटिक आहे. मी म्हणजे नॉट ओन्ली मधुरा, माझ्या आयुष्यात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की Dramatically. ज्यामध्ये ड्रामा खूप वाटतो आणि त्या म्हणजे ह्या होऊन गेलेल्या आहेत गोष्टी. म्हणजे मी मगाशी तुम्हाला बोलता बोलता राहिलं सांगायचं की मी तुम्हाला म्हटलं की माझं भारत फौजमध्ये कन्फर्मेशन झालं. तर कन्फर्मेशनच्या वेळची पण एक फार गमतीशीर गोष्ट आहे. मी जसं तुम्हाला अर्लियर सांगितलं की माझे आई वडील आणि मी तिघही नोकरी करत होतो. आणि ज्या वेळेला मी भारत फौजला लागलो, मी तेव्हा जॉब इन्स्पेक्टर म्हणून लागलो होतो. आणि ट्रेनिंगनंतर तिथं सहसा कन्फर्मेशन होत नव्हतं त्यावेळेला, पण आम्हाला म्हणजे एक्सटेन्शन करत करत मला 9 महिने एक्सटेन्शन मिळालं होतं आणि मग प्रोबेशन मिळणार. तर ज्या वेळेला मला, कारण प्रोबेशन मिळालं म्हणजे तुम्ही कन्फर्म कन्फर्म झाला, झालं. असं ते त्यावेळेचा हे होता. आणि ज्या दिवशी मला प्रोबेशन लेटर मिळालं आणि म्हणजे मी अगदी खूप खुश असा घरी येत होतो. आणि घरी आलो म्हणजे माझ्या डोक्यात खूप विचार चाललेले की आता प्रोबेशन मिळालं, माझा जवळजवळ त्यावेळेला 901 रुपयांनी पगार वाढला, आता असं होणार तसं होणार, हे सगळी आपण जे ड्रीमिंग म्हणतो ना, ते ड्रीमिंग करत घरी आलो. आणि घरी येऊन बघतो तर आमची काय तेवढं सिंगल खोलीच होती. तर आई माझी एकदम अशी टेन्समध्ये बसलेली, डोक्याला हात लावून. तर मी आईला म्हटलं, ही मला अपेक्षा नव्हती की अशी, कारण आई माझी खूप ॲक्टिव्ह होती आणि खूप म्हणजे ॲग्रेसिव्ह धडाडीची बाई होती ती. तर काय झालं म्हणलं, तर तिच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणलं अरे माझी नोकरी, आमची कंपनी बंद होणार आहे आता. आणि मी एकदम खुश झालो. तर आईलाच कळलं नाही. म्हणलं, ती म्हणली अरे नोकरी, कंपनी बंद होणार आहे म्हणजे कायमची बंद होणार आहे, मला आता काम नाही. अगं म्हणलं मी तेच ठरवून आलो होतो की तुला कामावून आता जायचं नाही. आणि म्हणलं मला पगार वाढला माझा 900 रुपयांनी आणि फॉर्च्युनेटली तिलाही तेवढाच 800-900 रुपयाच्या आसपास पगार होता. तर म्हणलं उलट सोन्याहून पिवळं झालं. म्हणलं
ते सुंठे वाचून खोकला गेला म्हणतात ना पण, की तुला असं मी सोड म्हणलं असतं तू सोडली नसतीस नोकरी, पण आता तू गेलीच आहे नोकरी, काहीच काळजी करायची कारण नाही, आता मी गमवतो मैं हूँ. अभि मैं हूँ. आणि मग म्हणजे त्यावेळेला तो एक फार असा ह्याचा किस्सा झाला. आणि त्यानंतर सुदैवाने किंवा हे ना म्हणजे त्या मला वाटतं साधारणतः 90-91 दरम्यानची गोष्ट आहे, 91. आणि मग ती जी नाही ना त्यानंतर जे हे झाली ती परत कधीच योग किंवा वेळ आली नाही की तिनं काही करावं बाहेर, ती घरातच राहिली. आणि हिच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही म्हणजे मी एका लग्नात, आमच्या नातेवाईकांच्या लग्नात हिला पहिल्यांदा बघितली. आणि माझी तिची ओळख काहीच नव्हती, पण हिची जी काकू ती माझी आत्या, म्हणजे माझी चुलत आत्या, ही सख्खी काकू. तर त्या लग्नात म्हणजे हिनं मला बघितलं असेल, मी हिला बघितलं. आणि थोडा गमतीदार किस्सा आहे, माझा एक मित्र होता तर तो हिला ओळखत होता. म्हणजे त्याची वहिनी जी होती ती हिच्या मामाची मुलगी, त्यामुळं त्याची ओळख होती. आणि माझ्याकडे त्यावेळेला थोडासा विनोदी किस्सा आहे, TVS 50 गाडी होती. हां. आणि त्या TVS 50वर माझ्या आत्यानं मला सांगितलं की ते लग्न सकाळचं होतं, ते लग्न करून तिला जायचं होतं. ती केंद्रप्रमुख होती महानगरपालिकेत. तर ती म्हणली मला सोडशील तू. आणि मी तिला म्हणजे सोडायचं म्हणून मग मी ती गाडी TVS 50 पॅन्डल मारून तुम्हाला धावून ती सुरू करा. शेवटपर्यंत चालूच झाली नाही. आणि हिची आई तिथं माझ्याकडे बघत होते. काय मी खूप प्रयत्न केला. शेवटी आत्या माझी म्हणली, म्हणजे तिच्या अशा व्हायच्या, जळली तुझी गाडी आणि आत्या निघून गेली. आणि मी निवांत झालो की आता काय करायचं. आणि मग मलाही कामाला जायचं होतं, सेकंड शिफ्ट होती मला. मग मी गाडी अशी पळवत घेऊन चालू केली होती. म्हणजे ते हिनं मला पहिल्यांदा बघितलेलं. त्यामुळे तुम्ही जे म्हणलात की लव्ह मॅरेज वगैरे, तर ती तसली काही हे नव्हती. आणि मग साधारणतः 15-1 दिवसांनी मला आत्याचा फोन आला की लग्न करायचं आहे तुझं. म्हणलं म्हणजे तू घरी आहे. मग मी आत्यानं मला घरी बोलवलं. मग आत्या मला म्हणली आमच्या राणीला बघितलीस तू. म्हणलं कोण. म्हणलं हे नाही, ती परवा दिवशी मुलगी होती ती तिथं, ती अशी तुझं लग्न करायची. अगं म्हणलं पण असं मी सांगते ती अशी तुझं लग्न करायची. आणि मग मी आईला सांगितलं घरी आल्यावर की आत्या असं म्हणते. ती म्हणती ना मग कर. आणि मग हिच्याही आईवडिलांना तिने काय सांगितलं असेल माझ्याबद्दल. माझ्यातल्या प्लस 2-3 गोष्टी होत्या मी जे तुम्हाला अगदी खात्रीने सांगू शकतो. एक म्हणजे मला कसलं व्यसन नव्हतं आणि नाहीये, आजही नाही आहे. त्याही वेळेला मी म्हणजे आपण म्हणतो ना की फर्स्ट लव हे तालीम होतं, आजही तेच आहे की मला व्यायाम हा अगदी माझा फर्स्ट लव ते तेव्हा होतं, आजही तसंच टिकून आहे. मीच्या आईबाबांनी आमचा रितसर असा एकमेकाला बघणे वगैरे असा काही कार्यक्रम झालेला नाही. नंतर मी त्याला बघायला गेले आणि ऍक्च्युली कांद्या पोह्याचा कार्यक्रम होता, हा जांभळं घेऊन आला होता. आणि मी कंपनीतून येत होतो, फर्स्ट शिफ्ट करून घरी येत होतो. आणि तेव्हा माझा भाऊ मला सांगायला आला की दादा आपल्या घरी पाहुणे आले तुला बघायला. ओके, म्हणजे थोडक्यात तुम्ही नाही मधुरा मॅडम मला सिलेक्ट केलं. हो. म्हणजे त्या गाडीवरनंच मला वाटते तुम्हाला लक्षात आलं असेल की अरे हाच आपल्याला तारू शकतो. याच्यापेक्षा बेस्ट कोणी. आणखीन तुम्हाला एक म्हणजे गमतीचा किस्सा आहे. आता विषय निघत चाललेत म्हणून सांगू की माझ्या चुलत बहिणीचं लग्न होतं 16 डिसेंबरला 93ला. तर त्या लग्नात तोपर्यंत हे नक्की झालं होतं की लग्न करणार आहे आम्ही. साखरपुडा वगैरे काही झाला नव्हता. आणि तिचं लग्नाचा मुहूर्त फार सकाळचा लवकरच होता, 8 वगैरे वाजताच होता. ते लग्न झाल्यानंतर जेवणाला बराच वेळ होता. तर माझी आत्या म्हणली एक काम कर, हिला घेऊन फिरायला जा. आणि ही त्यावेळेला अगदी गुजराती साडी नेसून खूपशे दागिने घालून. आणि माझ्याकडे तेव्हा कावासाकी 4S गाडी होती. आणि त्या गाडीला म्हणजे जे साईड हँडल लॉक असतं ना, तर ते नव्हतं. ते आम्ही साधं कुलपाचं आपण कुलूप अडकवतो ना, ते साधं कुलूप लावत होतो. आणि मी ती गाडी घेऊन आम्ही जायचं कुठं. मग बरं
मला चहाचं व्यसन नव्हतं. मी आता तर म्हणजे चहा पितच नव्हतं. मी 30 वर्षाचा झाल्यानंतर चहा प्यायला लागलो. तर मग हिला घेऊन गेलो. मग ते आपण ऐकलेलं की अरे आता तिला हॉटेलमध्ये घेतल्यानंतर आम्ही म्हणजे थंडीत कुडकुडती ती आणि मी तिला आईस्क्रीम खायला घातलं माझ्या मॉडर्न कॅफेमध्ये आणि पहिलीच भेट काय बोलायचं काय ती आईस्क्रीम खाल्लं. मग जायचं कुठं तर त्यावेळेला मी गोखलनेरला राहत असतो आणि तेव्हा मी एक ग्रुप होता आणि आम्ही त्या सूसच्या साईडला जागा बघण्यासाठी गेलो. मग तुम्हाला तेवढंच लक्षात होतं ते नांद्याची नदी पोल्युशन फ्री वगैरे आहे. आम्ही सकाळी तिथं गेलो मोटरसायकलवर आणि मी रस्त्याच्या कडेला गाडी लावून तिला लॉक लावलं आणि आम्ही नदीच्या किनारी गप्पा मारल्या. एक अर्धा पाऊण तास गप्पा मारल्या. मग ते तू कुठल्या कॉलेजला होती, मी काय केलं, असं थोडंसं एकमेकांबद्दल चर्चा आणि निघाल्यानंतर गमतीची गोष्ट अशी की सगळे टर्न राईट होते म्हणजे उजवीकडे वळायचे. तिथूनही बाहेर पडल्यानंतर राईटला वळलो. नंतर सरळ रस्ता. तर एका ठिकाणी रस्त्याचं काम सुरू झालं होतं आणि तिथं डावीकडे वळण होतं. तर मी म्हटलं नाही त्या रस्त्याला कोणीच म्हणलं आपणच पहिले जाणार. कौतुक म्हणून आम्ही त्या रस्त्याने सरळ गेलो आणि पाषाणमध्ये जेव्हा आलो तर ते पाषाणमध्ये आल्यानंतर ना थोडं ट्रॅफिक लागलं. तर म्हणून मी असं काय करताना तर गाडी अशी अडकायला लागली. मी कुलूपच काढलं नव्हतं ते हँडल लॉकचं आणि तसंच का तर तो असा रस्ता खाली होता आणि ते नाला आणि त्याच्यावरती घरं. तर मी असा गदगद करायला तर ही म्हणली काय होतं बोलला गाडीचं काहीतरी. तर तिथे एक जण वर त्या घरातला माणूस होता तो म्हणला कुलूप काढलेलं नाही. आता आम्ही दोघंही तरुण ही अगदी नटली विटली. तर मी त्याकडे बघितलं माझ्या अक्षरशः गुडघ्याच्या खाली पायात ना जीवच निघून गेल्यासारखं झालं की आपण जर पडलो असतो तर काय मी क्षणात ते सगळं आठवलं. तर तो माझ्याकडे बघून म्हणला नाही होता असं कधी कधी ते असं गप्प माझी फिरकी घेत होता. आणि नंतर मी पाषाणपासून इथं कार्यालयात येईपर्यंत तोंडातून चकार शब्द निघाला नाही माझ्या. पूर्ण घाबरलेल्या अवस्थेत मी आलो आणि ते काय आता हिलाही कळलं नाही काय. आणि मी सगळं डोक्यात कल्पना आपण साधारणतः 50-55च्या स्पीडला होतो. पटकन हँडल वळवलं असतं तर पडलो असतो लागलं असतं. बरं मी आणि ही गेले माझ्या आयुष्यातली पहिली वेळ ज्या वेळेला माझ्या गाडीवर मुलगी बसली आहे आणि मी घेऊन गेलो आणि ते फक्त आत्याला माहिती आहे. लग्नाच्या इथं किती सगळ्या गोष्टी लागल्या असत्या पुढं. आणि मग नंतर मी सांगितलं तर मग मी अगदी हे झालं. मी आत्याला सांगितलं असं झालं आणि म्हटलं आता मला नाही वाटत आम्हाला पत्रिका बघायची काही गरज आहे. आम्ही वी आर म्हणजे अगदी कॉम्पिटेबल आहोत एकमेकासाठी. गुड. आणि मला वाटतं असंच तुम्ही ते जे गमती जमती सुरू झालं ते अजूनही अशा गमती जमती सुरू आहेत म्हणजे नाही का? आता तुम्हाला सांगायचं तर आम्ही नवरा बायको कमी मित्र-मैत्रिणी जमलेले असतो. पण तुम्हाला मध्ये जर सांगितलं की एक 2-2.5 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला. दोघं एकत्र पडलो दीनानाथमध्ये एकाच वॉर्डमध्ये दोघं ॲडमिट. दोघांचं एकाच डॉक्टरनं ऑपरेशन केलं आणि त्यानंतर म्हणजे घरी आता तिचाही डावा खांदा मोडला माझ्या डावा खांदा मोडला. म्हणजे इतक्या डॉक्टरनी म्हणजे आमचं ज्यांनी ऑपरेशन केलं तर ते म्हणले तुम्हाला काय आम्ही दीनानाथमध्ये सहकुटुंब आमंत्रण दिलं होतं काय ते अगत्य येण्याचे करावे. खूपच मजेशीर. मग तेव्हाच तुम्हाला कळलं नाही का की तुम्ही एकमेकांना सहन करू शकायला अगदी परफेक्ट आहात. परफेक्ट आहोत. बरोबर. मग कितव्या वर्षी तुमचं लग्न झालं? कुठल्या साली लग्न झालं? 94ला लग्न झालं. हां. मला वाटतं तू 22-22.5 वर्षाची होती आणि जस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं. पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं ओके. आणि मग लग्न झालं 18 डिसेंबर 1994. ओके. आणि आदित्य कधी झाला? आदित्य झाला फेब्रुवारी 1996. ओके. तो काय करतो आता? तो इंजिनियर आहे. ॲक्च्युली त्यांनी इथे पुण्यामधनं सिंहगड कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर US ला जाऊन त्यांनी MS केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आणि नंतर त्यांनी इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमधून PhD केलं. ओ आणि ग्रेट. आता तो असिस्टंट प्रोफेसर म्हणून कॅलिफोर्निया पॉलिटेक्निकमध्ये जॉबला आहे. मागच्याच अच्छा. वर्षी त्याचं लग्न झालं अच्छा. आणि वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की आमची सून पण खूप छान आहे. त्यांचं लव्ह मॅरेज आहे. अच्छा. ती पण US मध्येच सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. वाव. मला वाटतं त्याच्या नावाने काही पेपर्स वगैरे पण आहेत ना? हो त्याची जवळजवळ 17 पब्लिकेशन्स आहेत त्याची.
म्हणजे हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे नाही का? नाही, तो ॲक्च्युली म्हणजे अकॅडमिकली ब्रिलियंट आहे. हो. त्याला 7वीची स्कॉलरशिप मिळाली होती. 8वीला तेव्हा प्रज्ञाशोध, त्यातही त्याचं हे होतं, ऑल इंडिया सिलेक्शनमध्ये होता तो. त्यानंतर त्यानं खूप चांगल्या चांगल्या गोष्टी, इंजिनिअरिंगचं त्याला पॅशन आहे. म्हणजे आपण एक किडा म्हणतो तसं आहे की फक्त तो जो रिसर्चसाठी जे पाहिजे ना, म्हणजे पुस्तकी इंजिनिअरिंग तर नाही आहे ते. तो हँड्स ऑन एक्सपिरियन्स ज्याला म्हणतो ना, तसं तो म्हणजे त्यानं काम केलेली आहे. आणि याच्या बाबतीत सांगायचं झालं तर लोएस्ट क्वालिफिकेशन इंजिनिअरिंग मधलं यांनी केलं आणि हायएस्ट क्वालिफिकेशन त्याच्या लेखांनी केलं. क्या सो बात. त्याला त्याचा इतका अभिमान आहे की माझं सर्कल माझ्या लेखांनी पूर्ण केलं, जे मला जमलं नाही ते माझ्या लेखांनी केलं. म्हणजे तो आपण रिले शर्यत असते ना, तशी एकाने इथपर्यंत पोळाला, दुसरा पुढं त्याच्या गेला. तशा पद्धतीनं हायेस्ट क्वालिफिकेशन जे आहे इंजिनिअरिंगमधलं PhD, तर ती त्यानं मिळवली. क्या बात म्हणजे आहे. डॉक्टरेट इन इंजिनिअरिंग. मस्त. आता तुम्ही मला वाटतं दोघांनी पण 50शी क्रॉस केली, होय. बरोबर? तर असं 50शी क्रॉस केल्यानंतर बऱ्याचशा लोकांचं असं असतं की नाही बाबा आता झालं, सगळं संपलं, आता काय, आता आपण रिलॅक्स होऊ वगैरे वगैरे. पण मी तुमच्या बाबतीत बघितलं तुम्ही बरंच एन्जॉय करता. तर मला थोडं बहुत सांगा ना, तुम्ही काय गमती जमती करता ते? आमच्या गमती जमती म्हणा तर म्हणजे वी आर फॉर्च्युनेट किंवा अनफॉर्च्युनेट, ते प्रत्येकाच्या ह्याच्यावर आहे. पण आम्हाला दोघांनाही फ्रेंड्स ॲज सच फार कमी आहेत किंवा बाबा कुठे कट्ट्यावर जाऊन बसलाय किंवा कुठे मी किटी पार्टीला गेले असं आमच्या दोघांकडे नाहीये. सो आम्ही दोघंच आमचे एकमेकाचे बेस्ट फ्रेंड्स आहोत. वा. सो आम्ही जे काही आहे म्हणजे इतक्या चाइल्डिश गेम आम्ही खेळतो आणि रोजचा अर्धा तास आम्ही फक्त आमच्या दोघांसाठी देतो की ज्याच्यामध्ये टीव्ही नसतो, मोबाईल नसतं, काही नसतं. मग त्याच्यामध्ये अगदी पिलो फाईट असू दे, पझल्स असू दे, काहीही असू दे, आम्ही तो अर्धा तास एन्जॉय करतो. आणि मग सकाळी एक्सरसाइज करतानाही आम्ही शक्यतो बाहेर न जाता घरामध्येच करतो. तर आता एक्सरसाइज कसा करतो ते हा सांगेल, म्हणजे हा माझ्याकडनं करवून घेतो. सो आम्हाला ॲक्च्युली ते कोविडच्या वेळेला जास्त हे झालं, त्याचा फायदा. म्हणजे आता घरातल्या घरातच म्हणजे लोकांना सांगितलं तर आश्चर्य वाटतं लोकांना की मी रोज 6 किलोमीटर चालतो. कुठं जातो चालायला? घरातच. मग घरातल्या घरात 6 किलोमीटर चालतो. आता हॉलच्या येतो एंट्रीपासून देवाऱ्यापर्यंत ही चालती, बेडरूमपासून त्या देवाऱ्यापर्यंत मी चालतो. आणि त्यानं मगाशी जे सांगितलं की इथं आलं की टाळी. टाळी इथं, तर तो जो साधारणतः 1 तास जातो, 6000 स्टेप्स झाल्या की थांबायचं. आणि मग मी डंबेल्स, मुदगल वगैरे हे सगळं जे शेड्यूल आहे आज काय करायचं त्याप्रमाणे मग स्क्वॉट्स वगैरे करायचे. पण तर एक म्हणजे गंमत अशी होती की जिम बडी ज्याला म्हणतात ना, की त्यात आज मी तिला काही याला मदत करतो, काही वेळेला ती मला मदत करते. किंवा आम्ही जे आता बॉल तर ट्विस्ट करताना हो. तर बॉल घेऊन ट्विस्ट करतो. तर त्यावेळेला आणि ती एक मजा येते. किंवा हिनं आता जे सांगितलं आम्ही चाइल्डिश गेम होतो, तर ती काल परवा तिनं 2 दिवस म्हणजे अगदी ते काडीपेटीच्या काड्या ठेवून समोर, आता ह्या 1 काडी हलवून हे करून दाखवू, 2 काडी. ते काल काय झालं नेमकं, म्हणजे मला टी व्ही बघायचा होता, ती बातम्या काय चालल्यात आणि हिची मला काही हे सांग ते सांग. तर मी खूप वेळ मला सुचलंच नाही, मी सगळ्या काड्या विस्कटून टाकल्या. आणि तिने तेवढ्याच चिकाटीनं नाही मी परत दाखवते तू पण ह्या पण हा आमचा अर्धा तास खरंच खूप छान जातो की तेव्हा आमच्या डोक्यात काहीच नसतं ना, म्हणजे टीव्ही नाही, मोबाईल नाही. आणि तुम्ही जे म्हणता ना की ते 50शी क्रॉस, ते 50शी क्रॉस केली वगैरे हा विषय कुठं म्हणजे आम्ही डोक्यातही घेत नाही. कारण तो म्हणजे मी जर जसा विचार करावं तसं आहे ते, की मी जर म्हणलो की नाही मी 50 झालो, मी 50 झालो म्हणजे काय झालं, नक्की झालं काय. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे आता जे 50शी क्रॉस करतायत तर त्यांना तुम्ही हा जो आहे हाच मेसेज द्याल नाही का, की आता तुम्ही जसं जगताय, तुम्ही एन्जॉय करताय, एकमेकांसाठी वेळ काढताय, तर तसंच मध्ये आम्ही एका ठिकाणी जात होतो, त्यांनी तिथे एक फार चांगलं लॉजिकली मला पटलं ते तुम्हाला सांगतो. ते सांगतात की आता मी आज दाढी केली तरी उद्या परत दाढीला थोडेसे केस आहेत, परवा नवीन आहे, ती रोज येणारी वाढती. मग केस डोक्यावर जे वाढत आहेत तशा आतल्या पेशी देखील आपल्या रोज चेंज होत आहेत, मरत आहेत, नवीन येत आहेत. स्किन 21 दिवसांनी बदलली जाते. मग आपल्याकडे जुनं काहीच राहत नाही आहे. मग आपण म्हणतोय की आम्ही 51 वर्षाचे, 50 वर्षाचे, 57 वर्षाचे, ही आपली फेज, ते काहीच नाही, ते सगळं नवीनच आहे. तुम्ही का ऍक्सेप्ट करताय? आहात किंवा राहू शकता.
ते आणि म्हणजे जी आपण स्वतःला लिमिटेशन्स घालून दिली की मला आता मी असं नाही, आता मी असं वगैरे वगैरे. मी तुम्हाला एक फार गमतीचा किस्सा सांगू. काल म्हणजे हा अगदी ताजा आहे म्हणून माझ्या लक्षात राहिलेला आहे म्हणून तुम्हाला सांगू. आम्ही दोघं काल जेवण केल्यानंतर फिरायला गेलो आणि मी हिला सहज म्हटलं की अगं ऑइलचे रेट वाढत आहेत. काल मला फोन आला की 15 रुपये लिटरमध्ये आमचं जे कटिंग ऑइल आहे ते वाढणार आहे आणि हे सगळे विचार आणि नंतर इन्सर्टच्या किमती वाढत आहेत, युद्ध नामकन हे सगळं चाललेलं होतं. आता ह्या गोष्टीचं नाही म्हटलं तरी आपण व्यावसायिक दृष्टीने विचार करतो तेव्हा स्ट्रेस येतो. पण मी आणि ही फिरतो आहे आणि परत त्या स्ट्रेसच्या गोष्टीच करतो आहे. तर हे त्याला ठीक आहे, ती कंपनीत गेल्यानंतर ते सगळं चालूच आहे. पण आम्ही दोघं फिरताना तो विषय नको घ्यायला नाही पाहिजे होता. पण आता आला विषय, मी बोलायला लागलो. तर आम्ही बोलत असताना आमच्या समोर एक मुलगी आली, एक 16-17 वर्षाची मुलगी असेल, सायकलवर होती आणि माझं एकदम तिच्याकडे लक्ष गेलं, तिच्या टी शर्टकडं. तर मला खूप हसू आलं. मी तिला म्हणलं अगं कुठनं आणला का टी शर्ट हा? म्हणले नाही काका मी तो कस्टमाइज करून घेतला आहे. त्या टी शर्टवर 4-5 पक्षी होते आणि त्यावर लिहिलं ते गेलं उडत. तर मी म्हटलं हे डोक्यात आलं पाहिजे, काय जाऊन दे आता चेंज झाला की गेलं उडत. म्हटलं आता काय महागाई वाली आमचं झालं, आपल्याला काय करायचं. आता आपल्या किती नाकी नऊ आले तर तो नेत्यानं काही आपलं ऐकणार नाही आहे, का त्रास करून घ्या. मी म्हटलं जाऊन दे विषय सोडून देऊ आपण, हे बरं गेलं उडत, चला घरी. अरे वा मस्त. तर या तर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जॉयफुल राहिलात ते डोक्यातही येत नाही की आपलं वय काय आणि काय काय. आपण आपलं लढत राहायचं. आणि आम्हाला जेव्हा रघुनाथ माशेलकर सर भेटले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की किंबहुना हा त्यांचाच फंडा आम्ही पण आता सुरू केलाय, की ते म्हणतात की मी माझं वय दरवेळेला 10 वर्षांनी कमी सांगतो, मी स्वतःला स्वतःला समजून घेतो की मी आता 80 वर्षाचा आहे तर मी 70 वर्षाचा समजतो आणि मी लोकांनाही सांगतो. सेम आता आम्ही सुरू केलंय की आम्हाला कधीच 50 क्रॉस केली आहे म्हणून सांगत नाही, तर आम्ही 40s मध्येच आहोत आणि आम्ही त्याप्रमाणे एन्जॉय करतो. गुड गुड. आता हे आपण सगळं घराबद्दल आणि फॅमिलीबद्दल सगळं बोललो. आता जरा थोडासा मोकळा वेळ मिळाला आहे, मग अशा काही गोष्टी राहिल्या ज्या करायच्या राहिल्या, म्हणजे सॉर्ट ऑफ बकेट लिस्ट? बकेट लिस्ट मध्ये माझी तर एकच आहे, ती म्हणजे जगप्रवास. वा. आणि त्याला थोडीशी सुरुवात केली आहे आम्ही. केली आहे म्हणण्यापेक्षा लेकानीच लास्ट इयर जेव्हा आम्हाला US ला बोलवलं होतं तेव्हा तिथूनच आमची खरी सुरुवात झाली. आणि मग आता आम्ही हळूहळू सध्या इंडिया आणि छोट्या छोट्या कंट्रीज ते करतोय. पण पूर्ण जगप्रवास माझ्यासाठी पर्यंत पूर्ण करायचं असं आम्ही ठरवलंय किंवा त्या दृष्टीने आम्ही पावलं उचललेली आहेत. माझी तर ती बकेट लिस्ट आहे, याचं मला माहित नाही. जी माझी तीच त्याची आहे खरं तर. नाही त्यात म्हणजे हिला प्रवासाची आमच्यात तिथे एकच गोष्ट फक्त ती हे आहे की हिला भयानक प्रवासाची आवड आहे आणि मला प्रत्येक वेळेला गाडीत बसलो की मी झोपतो. हे हा एक माझा हे आहे. पण तरी म्हणजे आम्ही आत्ता एवढ्यात 2-3 ट्रिप झाल्या आमच्या. सिक्कीम झालं, अंदमान झालं, केरळला घेऊन आलो. म्हणजे भारतातली ठिकाणं झाली भारतात. आणि व्यवसायाच्या निमित्ताने आम्ही ओरिसा झालं, जगन्नाथपुरी वगैरे ही आमची दर्शनं झाली किंवा ट्रिप झाली. पण हिची जी बकेट लिस्टमधली जी सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की जग प्रवास करायचा, त्याला मी कमिटेड आहे तिच्याशी या बाबतीत अगदी पूर्णतः. की मला प्रवासाची आवड किती आहे काय आहे अपार्ट फ्रॉम ऑल दॅट की ती मी तिच्याबरोबर करायचं. मी त्याला सांगितलं की जर नाही पूर्ण झाली तर मी नंतर भूत होऊन तुझ्या मानगुटीवर बसून तुला घेऊन मी सगळीकडे. मस्त. तर हे आणि म्हणजे जसं काही इच्छा व्यवसायाशी रिलेटेड असतात, काही व्यक्तिगत रिलेटेड असतात, काही एखाद्या जागेशी रिलेटेड असतात, अशा त्या प्रत्येक वेगळ्या गोष्टी असतात. आता जसं व्यवसायात आपल्याला आपलं नाव, आपल्या कंपनीचं नाव, आपल्या ब्रँडचं नाव सगळीकडे गेलं. माझी रॅदर एक जी इच्छा आता बऱ्यापैकी पूर्ण झाली की जेव्हा मी ते सिटी स्टॅनचं एक सुरू केलं होतं ना त्यावेळेला मी आपण त्यावेळेला लोकांना ते फार फार मोठं बोलते असं वाटलं होतं की एक दिवस येईल की माझे प्रॉडक्ट भारतात सगळीकडे असतील आणि लोक चायनीज प्रॉडक्ट घेणार नाही, माझं घेतील. आता फॉर्च्युनेटली माझ्याकडे एक ऑर्डर आहे की ज्यामध्ये ते चायनावरून आणणार होते
आणि त्यांनी ऐन वेळेला कॅन्सल करून माझ्याकडून घेतली आणि मी जवळजवळ $7,500 म्हणजे 6.5 लाखची ऑर्डर होती. ती चायनीज कॅन्सल झाल्यामुळं आपले इंडियन डॉलर वाचवले. आता ही गोष्ट फार मोठी नाही आहे, म्हणजे आपले गंगाजळी 700 अब्जाची आहे, मी 7,000 वाचवलेत. पण मला स्वतःला त्याचा खूप आनंद झाला की अरे मी बोललो होतो की मी एक दिवस येईल की मी मेड इन इंडिया ब्रँड, आपल्या देशाचं नाव लोकांनी असं झालं पाहिजे तसं पाहिजे, इंडियन ब्रँड. तर तो इंडियन ब्रँड घेतला आणि तो चायनाची वस्तू त्यांनी घेतली नाही. तर ही माझ्यासाठी ती एक अचिव्हमेंट झाली. आणि माझ्या सगळ्या ज्या लिस्ट आहेत, बकेट लिस्टमधल्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या ह्याच्याशी रिलेटेड होतात बऱ्याचशा, की एखादी गोष्ट आपण नवीन करायची, ते कोणी केलं नाही ते आपण करायला बघायचं, जेवढं जमल आपल्याला तेवढी ताकदीनं पूर्ण करायचं ते. यामध्ये जर आम्ही तुम्हाला सांगायचं झालं ना तर म्हणजे आमचा दोघांचाही देवावर पूर्ण विश्वास आहे की आपल्या जो तुमच्या कुठली एक शक्ती आहे की ती आपल्याला ताकद देते हे सगळं करायला. म्हणजे आम्ही दोघंही कायम ना देवापाशी जे हे करतो ना की आमच्यातलं हे रिलेशन आहे असं छान तसंच राहू. त्यात आणखी महत्त्वाची गोष्ट, देवाकडून आम्हाला काय आपण अपेक्षा करायची तर आम्हाला पेनलेस बॉडी आणि स्टेनलेस थॉट्स माइंड आमचं, की कोणाच्याबद्दल वाईट मनात यायला नको आणि आपल्याला दुखते खुपते काही व्हायला नको. बस एवढं झालं ना खुश आहे, बस बाकी काही गरज नाही आपल्याला. आणि आमचा आनंद आम्हाला असाच बाकीच्यांमध्ये पसरवता येऊ दे एवढं आम्ही रोजच्या रोज देवाकडे मागतो की खूप छान. आम्ही जितके खुश राहतो ती खुशी आम्हाला दुसरीकडे पण पोहोचवता आली पाहिजे. क्या बात आहे, खूप छान. तर मित्रमैत्रिणींनो, असे हे आमचे तुषार सर आणि मधुरा मॅडम. म्हणजे अपार्ट फ्रॉम स्ट्रगल हे कसं एन्जॉय करावं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कसा आनंद मिळवावा हे आपल्याला असं खूप छान शिकण्यासारखं आहे. आणि नवरा बायकोंचं रिलेशन म्हणजे नॉट अ नवरा बायको, ॲज अ फ्रेंड म्हणून कसं राहायचं आणि एक 50 नंतर परत एक 10 वर्षांनी कमी करून कसं लहान पोरासारखं राहून खूप छान जॉली एन्जॉय करायचं आहे हे आपल्याला कळत. तर तुम्हाला हा आमचा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट्स द्या, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक अँड शेअर करा. आणि तुम्हाला तुमची जर स्टोरी शेअर करायची असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, कनेक्ट व्हा. भेटूया लवकरच.